थोड्या दिवसात आमच्या कॉलेजला क्रिकेटचे टुर्नामेंट चालू होणार, त्यामुळे माझे एकट्याच्या प्रॅक्टिसचं ऍप्लिकेशन मी या 2 जणांकडून लिहून घेतलं आणि संध्याकाळी एवढ्या ट्रॅफिक मधून ते गिरून चुना आणायला जाताना आमची लय अवकाळ होऊन गेली. हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. आज सकाळी कॉलेजला क्रिकेटच्या प्रॅक्टिस साठी चाललो होतो. उन्हातानात क्रिकेटची प्रॅक्टिस करायची, त्यासाठी अगोदर आम्ही नाश्ता करून घेतला. कॉलेजला पोहोचल्यावर पहिले सुमितला माझ्या प्रॅक्टिसचं ऍप्लिकेशन लिहायला लावलं. तेवढ्यात त्याचं प्रॅक्टिकल चालू होऊन गेलं. मग अर्ध राहिलेलं ऍप्लिकेशन रोहितला लिहावं लागलं. त्यानंतर आमच्या टीमचे प्लेयर ग्राउंडवर आले प्रॅक्टिस करण्यासाठी आणि नेहमी सारखं मी डायरेक्ट मिड ऑनला बाउंड्रीवर येऊन उभं राहिलो. आजच्या मॅच मध्ये या करणनं डायरेक्ट हॅट्रिक घेऊन टाकली. दिवसभर प्रॅक्टिस केली आणि आता बॅकपॅक करून चाललो होतो घरी. संध्याकाळच्या टायमाला चाललो होतो आम्ही मार्केटला. ग्राउंडच्या मार्किंग साठी 30 यार्ड साठी प्लेट्स घ्यायच्या होत्या आणि बाउंड्री साठी चुन्याची पोतडी घ्यायची होती. आमच्या पहिले हे पोरं दुकानावर पोहोचले होते. मग आम्ही आमचं प्लेट घ्यायचं पहिलं काम पार पाडलं. त्यानंतर आम्ही गिरू आणि चुना आणण्यासाठी निघालो आणि रस्त्याने जाता जाता आम्हाला लय मोकार ट्रॅफिक लागलं. तर तुम्ही आतापर्यंत आयडियल फॉलो केले नसेल तर करून टाका बरं लवकर. आम्हाला बाउंड्रीच्या मार्किंग साठी चुना घ्यायचा होता, त्यासाठी आम्ही एवढ्या मोठ्या दुकानात गेलो. आम्ही तर स्पोर्ट्सच्या दुकानात आलतो पण वया पुस्तकांच्या दुकानात आल्यासारखं वाटत होतं. मग तिथले ते काका म्हणे सेकंड फ्लोअरला जा. इथे तर आलो पण आम्हाला जे पाहिजे होतं ते काही भेटलं नाही. चुन्याच्या नादात आम्ही घंटाभर मार्केट फिरलो पण तो आम्हाला कुठंच भेटला नाही. त्यानंतर आम्हाला या काकाच्या दुकानात भेटला चुना. ते काका एक एक पुढे दुसऱ्या पोतडी टाकत होते आणि त्यांना आमचे उमेश भाऊ मदत करत होते आणि माझं इकडे मस्त तुमच्यासाठी व्लॉग घेणं चालू आहे. आता या गोष्टीवर लवकर आयडीला फॉलो करून घ्या. घेतलेल्या चुन्याचं एकदा वजन करून घेतलं आणि निघलो आता आम्ही आमच्या घरी. चला भेटतो आता तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये.